नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. घरातील देवघर हे केवळ एक स्थान नसून ते आपल्या श्रद्धेचे, भक्तीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते. पण अनेक वेळा आपण देवघर स्वच्छ करताना नकळत काही अशा चुका करतो ज्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही, असे धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, देवघर साफ करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, देवघर कसे स्वच्छ करावे, कोणत्या वस्तू देवघरात ठेवू नयेत आणि देवतांची कृपा मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी देवघरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते. मित्रांनो, जसे शरीराला अन्नाची गरज असते, तसे मनाला शांतीची गरज असते. ही शांती आपल्याला देवघरातून मिळते. घरातील देवघर हे ईश्वरी शक्तीचे स्थान मानले जाते. ज्या घरातील देवघर स्वच्छ, सुगंधित आणि सात्विक असते, त्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदते. म्हणूनच देवघराची स्वच्छता ही केवळ साफसफाई नसून एक प्रकारची सेवाच आहे. तर चला आता आपण चुका पाहूयात. तर पहिल्या क्रमांकाची चूक म्हणजे घाणेरड्या कपड्यांनी देवघर साफ करणे. अनेक लोक घरातील इतर वस्तू पुसण्यासाठी वापरलेला कपडा देवघरासाठी वापरतात. ही मोठी चूक मानली जाते. देवघरासाठी वेगळा आणि स्वच्छ कपडा ठेवावा. शक्यतो पांढरा किंवा हलक्या रंगाचा सुती कपडा वापरावा. आता आपण चूक क्रमांक 2 पाहू. रागात किंवा घाईघाईत साफसफाई करणे. बघा, देवघर साफ करताना मन शांत असणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. जर मनामध्ये राग, तणाव किंवा नकारात्मक विचार असतील तर साफसफाईचे पुण्य कमी होते असे मानले जाते. साफसफाई करताना नामस्मरण करावे. श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय जप करत साफसफाई केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. आता चूक क्रमांक 3 पाहूया. तुटलेल्या मूर्ती ठेवणे. देवघरात तुटलेल्या किंवा भग्न मूर्ती ठेवू नयेत. अशा मूर्ती असल्यास त्यांचे योग्य प्रकारे विसर्जन करावे. तुटलेल्या देवतांच्या प्रतिमा किंवा फोटो देखील देवघरात ठेवणे टाळावे. चूक क्रमांक 4. जुनी फुले आणि हार साठवून ठेवणे. अनेक जण काय करतात की देवांना वाहिलेली फुले अनेक दिवस देवघरात ठेवतात. सुकलेली फुले नकारात्मकता निर्माण करतात असे मानले जाते. दररोज किंवा शक्य तितक्या लवकर जुनी फुले काढून टाकावीत. तसे पाहिले तर रोजच्या रोजच आपण पूजा करताना जुने फुले काढून नंतर पूजा झाल्यानंतर नवीन फुलं देवांना वाहावीत. आता 5वी चूक पाहूयात. देवघरात अनावश्यक वस्तू ठेवणे. देवघरामध्ये बिल्ले, किल्ल्या, पैसे, औषधी किंवा इतर सामान ठेवणे टाळावे. देवघर हे फक्त पूजा आणि आध्यात्मिक कार्यासाठी असावे. देवघरामध्ये पूजेसंबंधित जे साहित्य आहे तेच ठेवावे. त्या व्यतिरिक्त कोणतेही सामान ठेवू नये. चूक क्रमांक 6. देवतांच्या मूर्तींवर थेट पाणी ओतणे. प्रत्येक मूर्ती अभिषेकासाठी योग्य नसते. प्लास्टर, रंगीत किंवा धातूंच्या
काही मूर्तीवर वारंवार पाणी घातल्याने नुकसान होऊ शकते. त्याऐवजी स्वच्छ ओल्या कपड्याने त्या पुसून घ्याव्यात. आणि ज्या धातूच्या मूर्त्या असतात त्यावर तुम्ही रोज जरी अभिषेक केला तरी त्याला काहीही नुकसान होत नाही. पण ज्या इतर मूर्त्या आहेत त्यासाठी या गोष्टी टाळाव्यात. चूक क्रमांक 7. दिव्याची जागा स्वच्छ न ठेवणे. दिव्याजवळ साचलेले तेल, काजळी किंवा धूळ त्वरित साफ करावी. दिवा हा प्रकाश आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. त्याची जागा नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. आणि रोजच्या रोज दिवा जरी धुतला जात नसेल तुमच्याकडून तरी एका कापडाने तो पुसून घ्यावा. चूक क्रमांक 8. देवघर साफ करताना चप्पल वापरणे. शक्यतो देवघर साफ करताना अनवाणी राहावे. यामुळे मनात नम्रता आणि भक्तिभाव निर्माण होतो. तब्येतीच्या कारणामुळे काहीजण चप्पल वापरत असतील, पण हे खूप चुकीचे आहे. पूजा घरात तुम्ही जेव्हा जाता तोपर्यंत तरी चप्पल पायात नसावी. चूक क्रमांक 9. देवघरात कोळिष्टके राहू देणे. कोपऱ्यातील जाळी आणि धूळ नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. आठवड्यातून किमान एकदा देवघराची संपूर्ण साफसफाई केली पाहिजे आणि रोज वरवरून साफ करून घ्यावं. आता चूक क्रमांक 10 पाहूयात. देवतांची अव्यवस्थित मांडणी. देवतांचे फोटो किंवा मूर्ती नीट आणि व्यवस्थित ठेवाव्यात. एकावर एक फोटो रचणे टाळावे. देवघरात स्वच्छता आणि शिस्त असणे आवश्यक आहे. देवघरातील देव सुटसुटीत आणि मोकमोकळे ठेवावे. त्यामुळे तुम्हाला पूजा करायला देखील सोपे जाणार आहे आणि देवाला फूल अर्पण करताना देखील सोपे जाणार आहे. आता देवघर स्वच्छ करण्याची योग्य पद्धत पाहूया. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. प्रथम दिवा आणि अगरबत्ती विझलेली असल्याची खात्री करावी. नंतर हलक्या हाताने धूळ साफ करावी. देवतांच्या मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसाव्यात. जुनी फुले काढावीत. त्यानंतर नवीन फुले अर्पण करावीत. सुगंधी धूप किंवा उदबत्ती लावावी. शेवटी नामस्मरण करून प्रार्थना करावी. आता देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत, तर देवघरामध्ये तुटलेल्या मूर्ती, फाटलेले फोटो, सुकलेली फुले, खराब झालेले हार, अनावश्यक कागदपत्रे, जुनी औषधे, कचरा किंवा निरुपयोगी वस्तू ह्या गोष्टी ठेवू नये. सकारात्मक ऊर्जा वाढवणारा आता उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रत्येक गुरुवारी देवघर साफ करून एक छोटा तुपाचा दिवा लावा. त्यानंतर 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. शक्य असेल तर 1 माळ जप केला तर अतिउत्तम. हा उपाय घरातील वातावरण सात्विक बनवतो. मित्रांनो, देवघराची स्वच्छता म्हणजे फक्त धूळ काढणे नाही, तर श्रद्धेने केलेली ईश्वर सेवा आहे. आज सांगितलेल्या 10 चुका टाळल्यास देवघर अधिक पवित्र, सात्विक आणि सकारात्मक राहू शकते. जर तुम्हीही नियमितपणे देवघर स्वच्छ ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.